ठाकरे बंधूंच्या वतीनं आज तिरंगा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र काल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर निषेधार्थ निघणार असलेली तिरंगा रॅली आज विजय रॅलीमध्ये कन्वर्ट झाली आहे। विजय रॅलीसाठी शिवाजी पार्कात तरुणाई रस्त्यावर आली आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईमध्ये विजयी सभा निघते आहे। यावेळी ठाकरे बंधू या तरुणाईसोबत जल्लोष करणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। या मुंबईमधल्या दादरमधल्या शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत निघणाऱ्या रॅलीत कोणत्याही पक्षाचा झेंडा नाहीये, फक्त तिरंगा असेल असंही त्यांनी सांगितलंय। 11 वाजेपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तिथे पोहोचतील असं देखील कळतंय। ठाकरे बंधू या तरुणाईसोबत जल्लोष करणार आणि त्याच निमित्तानं मुंबई पोलिसांनी देखील या विजयी सभेची दखल घेत मुंबईकरांना आवाहन केलंय की शिवाजी पार्क परिसरात किंवा दादरमधल्या आजच्या या विजय रॅलीच्या मार्गावरच्या परिसरात कुठेही आपली वाहनं पार्क करू नयेत। थेट जाऊया, आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत तिकडे उपस्थित आहे। श्रेयस, कसं वातावरण आहे? सगळी मुंबईतली तरुणाई आज शिवाजी पार्कात जमली आहे। किती वाजेपर्यंत राज आणि उद्धव ठाकरे पोहोचतील? तरुण शिवाजी पार्कात जमली आहे, ती आली आहेत आणि ती स्वतःहून आली आहे। तुम्ही बघू शकता आता खऱ्या अर्थात गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि हे चित्र पाहायला मिळत आहे। ही सगळी मंडळी इकडे आली आहेत। मैम, कितनी खुशी आप आज इधर आई हैं, आपके हाथ में तिरंगा है और इट्स अ विक्ट्री, क्या कहना चाहेंगे आप? मैं बच्चों के लिए बहुत खुश हूँ कि इनको इंसाफ मिला है, लेकिन आज कहीं ना कहीं उन बच्चों के लिए भी दुख है जो इस दुनिया में नहीं है और जिनके साथ अत्याचार हुआ है वहाँ पर, और अभी भी हो रहा है। लोगों को अभी दिखा नहीं है वो चीज, और आहिस्ते आहिस्ते वो चीज सामने आने वाली है। तो हमें इसके लिए भी मजबूत रहना है आगे के लिए। आपल्याला यासाठी पण ताकदवर राहायचं। थँक्यू सो मच। तुम्ही बघू शकता आनंद सगळीकडे होता दिसतोय। ही सगळी मंडळी आज हातात एक वेगळं बॅनर्स घेऊन इकडे आले आहेत आणि सगळे लोक इकडे खऱ्या अर्थानं आनंद व्यक्त करता दिसत आहेत। आज किती आनंद व्यक्त तू करशील? आज तू इकडे आले शिवाजी पार्क, काय सांगशील? तू हातात पण बॅनर काय सांगशील? आम्हाला फक्त एवढं सांगायचं की पोरांच्या भविष्याची नका घेऊ, जे पेपर लीक्स होत आहेत ते बंद करा आणि एज्युकेशन मिनिस्टर तर बदलले, आता सिस्टम बदलायची गरज आहे। आम्हाला बस एवढंच सांगायचं। बघू शकता स्टुडंट्स दिसतात पेपर लीक किती महत्वाचं आहे। आज आपण प्रश्न विचारत नव्हतो पण आता प्रश्न विचार लागलोय आणि आपली विजय सुद्धा झाले। किती महत्वाचं आहे या आंदोलनाला? मला असं वाटतं की आपली सिस्टम बदलली पाहिजे, फक्त रिझायनेशन घेऊन काय होणार नाहीये। बघू शकता तिरंगा वगैरे सगळे घेऊन तिकडे आलेत। आपण परत दृश्यांमध्ये सगळीच लोक आपल्याला दिसत आहेत आणि हे चित्र पाहायला मिळतंय। या सगळ्या चित्र जरी पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं आहे आज सगळी मंडळी इकडे आले। हाऊ हॅपी आर यू फॉर कमिंग हिअर टुडे? क्या कहना चाहेंगे? I have come here for my daughter. She's an 18-year-old. She could not be here. That's why I'm here. I want change for sure for all the students. Thank you. हाउ हैप्पी आर यू द चेंज? रेजिग्नेशन मांगा था, परिस्थिति से हो चुका है, क्या कहना चाहिए? I am the happiest right now. I mean, जैसे न्यूज पता चली, we have celebrated to another level. It was like a personal win and 3 cheers to this generation. Hip hip! Hip hip! Hip hip! Thank you. या सगळ्या लेवलला आपण बघितलं गेलं तर आता हे रिव्होल्युशन आहे। किती खुश आहेस तू आज इकडे येऊन? काय सांगशील? आज तू इकडे शिवाजी पार्कात आलाय। खूप खूप चांगलं वाटतंय जेनझीसला बघून आणि हा विजय आहे जेनझीसचा आणि त्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे आणि हा अभिनंदन सगळ्यांचे आणि आपण हे सगळं अभिनंदन सगळ्यांचं। अभिनंदन सगळ्यांचं। या सगळी मंडळी आज इकडे कोणाला न सांगता इकडे आले आहेत, त्यांच्या स्वतःसाठी इकडे आले आहेत आणि हे चित्र पाहायला मिळत आहे। हाऊ हॅपी आर यू कमिंग हिअर? काय सांगशील तू? On the spot डाल रहे हो, but it's a very happy feeling because स्टूडेंट्स इतने महीनों से प्रोटेस्ट कर रहे, इतने हफ्तों से प्रोटेस्ट कर रहे हैं और वो फाइनली सक्सेसफुल हो चुका है। सो उन सब की सपोर्ट में हम कॉर्पोरेट मजदूर हफ्तों में नहीं आ पाए, बट आज आके हम उनको सपोर्ट कर रहे हैं। हॅशटॅग प्राऊड टू बी जेनझी असं लिहिलेलं आहे। तुम्ही बघू शकता या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही सगळी मंडळी आज रविवार असून, आज सुट्टीचा दिवस असून आज इकडे आली आहेत। आज रविवार आहे, संडे आहे, स्टिल युअर म्हणजे इकडे आहेत। हाऊ हॅपी आर यू? क्या कहना चाहेगा तू? यही कहना चाहूंगा कि लॉन्ग लिव द रेवोल्यूशन, इंकलाब जिंदाबाद। तुम बघू शकता खऱ्या अर्थानं आप यहाँ है, जो भी दिल्ली में हुआ आपने सब देखा, गुस्सा था और उस गुस्से का एक सक्सेस भी मिला है। क्या कहना चाहेंगे आप? मैं बहुत खुश हूँ क्योंकि ये इसकी जरूरत थी, क्योंकि कोई भी नेता जनता से बड़ा नहीं है। प्रधान सेवक बोलते हैं ना नरेंद्र मोदी अपने आप को, तो इस प्रधान सेवक नॉट प्रधान प्रधान ये नहीं हो, मालिक नहीं है हमारे, मालिक जनता है।
तो मैं यही कहना चाहूंगा। बरोबर आहे श्रेयस. त्यामुळे अर्थातच ही तरुणाई आज रस्त्यावर उतरली आणि याच शिवाजी पार्क परिसरात आपले इतरही प्रतिनिधी उपस्थित आहेत. पंकज दळवी, मी त्यांच्याकडे जाते. पंकज, तुम्ही कुठल्या भागात आहात? तरुणांचा कसा उत्साह आहे? तरुणांबरोबर आपल्याला पालक सुद्धा मोठ्या संख्येनं आज दादरच्या शिवाजी पार्कात दिसत आहेत. मी आत्ता आपण बघितलं की तरुणांमध्ये कसा उत्साह आहे. मी शिवाजी पार्कला यंत्रणेची तयारी काय आहे ते दाखवतोय. पोलीस यंत्रणा या आंदोलनाची आजच्या मोर्चासाठी कशी सज्ज होते ते इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आपण गेले काही दिवस म्हणजे साधारणतः कालचा दिवस आणि आज सकाळपासून सोशल मीडियावरती अनेक रील्स बघतोय. थँक्यू मुंबई पोलीस. तेच मुंबई पोलीस आहेत जो आजचा जी सभा आहे ती निर्विघ्नपणे आणि व्यवस्थित पार पडावी याच्यासाठी जी आहे ती जय्यत तयारी करतायत. आपण उद्यान गणेश परिसर जो आहे शिवाजी पार्कचं तिथे आहोत. तिथे पोलीस अधिकारी जे आहेत ते पोलीस कर्मचाऱ्यांना जे आहेत त्या सूचना देत आहेत. त्यांची डिप्लॉयमेंट जी आहे ती इथे केली जाते. कुठेतरी मुंबई पोलिसांची भूमिका या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरली होती. मुंबई पोलीस यांनी ज्या पद्धतीनं हे आंदोलन हाताळलं त्या बाबतीत नक्कीच आंदोलकांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आणि थँक्यू मुंबई पोलीस असे बॅनर सुद्धा इथे दिसत आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांचे आभार मानणे रील्स पाहायला मिळत आहेत. मात्र ही यंत्रणा आजची सभा जी आहे ती शांततेत पार पाडावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी सज्ज होताना दिसतं. आपण पुन्हा एकदा दृश्य बघणार आहोत. शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूला उद्यान गणेश मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेर पोलीस सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिरिक्त कुमक जी आहे ती मागवलेली आहे. मग वेगवेगळ्या ब्रँचेस असतील त्याचे पोलीस आहेत. साध्या वेशातले आहेत, SIDचे आहेत, SBचे आहेत, मिल स्पेशल्स आहेत, LAमधनं पोलीस मागवलेत. आजूबाजूच्या भागातनं पोलीस यंत्रणा जी आहे ती इथे बोलवलेली आहे आणि एकंदरीत हा मोर्चा नीट पार पडावा याच्यासाठी पोलीस सज्ज होत आहेत. आपण बघितलं की मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस यांची सोशल मीडियावरती तुलना केली गेली आणि कुठेतरी मुंबई पोलीस या सगळ्या गोष्टींमध्ये उजवे ठरण्याची भावना या सगळ्या आंदोलकांची आहे. ते हेच मुंबई पोलीस आजची सभा नीटपणे पार पाडण्यासाठी तयार होत आहेत. कारण यांच्याच देखरेखीखाली ही सभा पार पडणार आहे. बरं, धन्यवाद पंकज दिलेल्या या सगळ्या आढाव्यासाठी. आणि श्रेयस, तुझेही धन्यवाद. आज मुंबईतल्या दादरमध्ये शिवाजी पार्कात ही सगळी गर्दी जमली आहे. We are here for the betterment of the country. We are here with the Gen Zs. We are here for the youth. We are here for the betterment of the country. बघू शकता इकडे कोणालाच खऱ्या अर्थानं व्हॉट्सअप मेसेज देऊन बोलवलं नाहीये. तुम्ही बघू शकता ही सगळी मंडळी स्वतःहून इकडे आली आहेत. आपण हे सगळं चित्र बघितलं गेलं तरी ही सगळी मंडळी स्वतःच्या इकडे येऊन स्वतःचा आनंद इकडे व्यक्त करून ही सगळी मंडळी काही नीट परीक्षेतली मंडळी नाही आहेत तरी देशात काहीतरी बदल होतोय ह्याची जाणीव या लोकांना आहे आणि त्या जाणीवेच्या पोटी इकडे आली आहेत आणि हे चित्र आपल्याला इकडे प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं.